नमस्कार. तर चला आज मी बनवत आहे झणझणीत असा मिसळ पाव. त्यासाठी इथे मी आधी मटकी उकडून घेत आहे. त्यानंतर मिसळचा रस्सा तयार करण्यासाठी कांदा, लसूण आणि खोबरं घेतलं आहे. कांदा छान परतवून घेत आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण टाकून तेही एकत्र परतवून घेतलं आहे. हे सर्व चांगलं भाजून घेतलं आणि त्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यातून छान वाटून घेतलं. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घ्यायचं, थोडं जास्त तेल घेऊन त्यामध्ये मसाला टाकून तो परतवून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं 1 चमचा फुटाण्याचं पीठ टाकून ते परतवून घेतलं. थोडं मीठ टाकलं, 2 चमचे तिखट टाकलं, कांदा लसूण मसाला टाकला, थोडी हळद टाकली. त्यात 2 चमचे मिसळ मसाला टाकून सर्व परतवून घेतलं. थोडं पाणी टाकून सगळं एकजीव करून मसाल्याला चांगलं तेल सुटू दिलं आणि त्यानंतर त्यात उकळलेल्या मटकीचं पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून सर्व छान उकळून घेतलं आणि रस्स्याला छान उकळी येऊ दिली. त्यानंतर आपला रस्सा तयार आहे. मटकीमध्ये रस्सा टाकून, थोडं तरी टाकून आणि थोडं फरसाण टाकून घेतलं. अशा पद्धतीने आपली झणझणीत मिसळ तयार आहे. कशी वाटली मिसळ तुम्हाला? मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.